नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. लोकनायक बापूजी अने महिला महाविद्यालय यवतमाळ यांनी आयोजित केलेल्या नैतिक मूल्य संवर्धन प्रमाणपत्र कोर्स अंतर्गत मी प्राध्यापिका डॉक्टर प्रतिभा संजय काळमेघ, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव, आपल्याशी मूल्य संस्कार व व्यक्तिमत्व विकास या विषयावर संवाद साधणार आहे. कोणत्याही व्यक्तीची, समाजाची, देशाची ओळख ही त्या देशाची संस्कृती आणि संस्कार यावरून होत असते. आपल्या भारतीय संस्कृतीला आध्यात्मिक पाया आहे आणि म्हणून संबंध देशामध्ये भारतीय संस्कृतीचा लौकिक आहे. आपण सर्वप्रथम मूल्य म्हणजे काय ते पाहू. तर मूल्य म्हणजे चिरकाल टिकणारा विश्वास. मूल्य संस्काराचा पाया जर कोठे मजबूत होत असेल तर त्यामध्ये विविध घटक जे आहे त्या घटकांचा समावेश होतो. त्यात कुटुंब, शाळा, महाविद्यालय आणि समाज या विविध घटकांकडून आपल्याला मूल्य संस्कार मिळत असतात. असं असलं तरी मूल्य संस्काराचा जो पाया आहे हा आपल्या कुटुंबामध्येच रचल्या जातो आणि म्हणून मूल्य शिक्षणाची पहिली पाठशाळा म्हणजे आपलं कुटुंब असतं. अगदी जन्मापासून तर आपण शाळेत जाईस्तोवर आपल्या कुटुंबातील विविध व्यक्तींकडून आपल्याला विविध मूल्य, विविध संस्कार प्राप्त होत असतात. ज्यावेळी एकत्र कुटुंब पद्धती होती त्यावेळी कुटुंबामध्ये आजी आजोबा असायची आणि ज्या कुटुंबामध्ये आजी आजोबा आहेत तर त्यांची आपल्या नातवंडांशी चांगली मैत्री असते आणि जेव्हा नातवंड आपल्या आजी आजोबाजवळ हट्ट करतात, गोष्ट सांग असं ते म्हणतात, त्यावेळी आजी आजोबा मुलांना रामायण, महाभारत, भगवद्गीता, रामचरित्रमानस, शिवचरित्र, राजा हरिश्चंद्राच्या गोष्टी आणि विविध प्रकारच्या बोधकथा सांगते. आणि या सर्व गोष्टींमधून त्या छोट्या नातवंडावर कळत न कळत मूल्य संस्कार होत असतात. जी विविध मूल्य आहेत, कारण जेव्हा ह्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा त्यातून जी विविध पात्रे आहेत, विविध प्रसंग आहेत, विविध उदाहरणे आहेत, या विविध उदाहरणावरून आपल्या व्यक्तिमत्वावर त्या गोष्टीचा, त्या पात्राचा, त्या प्रसंगांचा परिणाम होत असतो. त्यातून आपण परोपकार, विनम्रता, बंधुप्रेम, मातृभक्ती, पितृप्रेम हे जे सगळे सदाचार, शिस्त, प्रामाणिकपणा ही जी मूल्ये आहे ही मूल्ये आपल्याला कुटुंबाकडून मिळत असतात. कुटुंबातील वातावरण, कुटुंबियांचं जे काही वागणं, बोलणं, राहणं, आचार, विचार, उच्चार ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यावर परिणाम करत असतात. कारण आपलं बालमन असतं आणि या बालमनावर जसे संस्कार तुम्ही कराल तसं ते बालमन घडत जातं. आणि जसं आपण पाहतो की कुंभार ज्यावेळी मूर्ती घडवतो तेव्हा जी काही त्याच्याजवळ माती असते त्या मातीवर सुद्धा तो संस्कार करत असतो. त्या मातीला तो चाळून घेतो, त्यातलं जे काही खडे असेल, गोटे असेल, कचरा असेल तो बाजूला सारतो आणि ती माती तो मौसूद करतो आणि मग त्या मातीला साच्यावर
आकार देत असतो आणि साच्यावर आकार देत असताना तो त्याच्यामध्ये असलेली जी काही कौशल्य असतात ती कौशल्य तो पूर्णतः पणाला लावतो आणि सुंदर मूर्ती तो साकार करतो. म्हणजेच काय की मातीवर जसे कुंभार मूर्ती घडवताना संस्कार करतो तसेच कुटुंबामध्ये बालकांवर जे संस्कार आहे ते संस्कार करताना सुद्धा पालकांनी कुटुंबियांनी आपल्यामधले जे काही कौशल्य आहे ती कौशल्य पणाला लावली पाहिजे की जेणेकरून आपल्या कुटुंबातील मुलांमध्ये जास्तीत जास्त जे मूल्य आहे ते रुजविल्या जातील. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात ग्रामगीतेमध्ये की बालपणीच शिक्षण होई, वय झाली या त्रास होई, वळविल्याही न वळती इंद्रिय त्याची, या कोवळ्या कळ्या माझी, लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी, विकसता प्रकटिततील समाजी, शेकडो महापुरुष. अर्थात बालपणीच जे संस्कार कुटुंबात मिळते, जे शिक्षण त्याला कुटुंबात मिळते त्यावरून त्याच्या आयुष्याची जडणघडण होत असते. आणि म्हणून मूल्य संस्काराची पहिली शाळा म्हणजे काय असते मग कुटुंब असते. आता आपण पाहू की मूल्य शिक्षण म्हणजे नेमकं काय, मूल्य म्हणजे काय हे आपण बघितलं. आता आपण पाहू की मूल्य शिक्षण म्हणजे काय. तर जे जे उदात्त आहे, उन्नत आहे अशा सुसंस्काराचे शिक्षण म्हणजे मूल्य शिक्षण. पूर्वी गुरुकुल शिक्षण पद्धती होती. या गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षणाचा जो मुख्य उद्देश होता तो म्हणजे चारित्र्य संपन्न आणि शील संवर्धन करणारी जी काही पिढी आहे ती पिढी निर्माण करणं. गुरु ज्यावेळी शिष्यांना शिक्षण द्यायचे त्यावेळी त्याच्यामध्ये नीतिमूल्ये, जीवनमूल्ये, आध्यात्मिक जी मूल्य आहे ती मूल्य रुजवून एक आदर्श व्यक्तिमत्व कसं निर्माण होईल यासाठी पूर्ण कौशल्य ते पणाला लावत असे. पण ब्रिटिश राजवट आल्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये म्हणजे 1834 तो काळ होता. तर त्यावेळी लॉर्ड मेकॉले यांनी भारतीयांचे जे शिक्षण आहे ते केवळ इंग्रजी संस्कृतीला अपोषक असे केले. कारकुनी शिक्षण त्यांनी दिले आणि मग भारतीयाच्या दृष्टीने शिक्षणातून जी नैतिकता अपेक्षित होती ती त्या शिक्षणातून मिळाली नाही, निर्माण होऊ शकली नाही. आणि त्यामुळे त्या काळात नीतिमूल्यांचं, जीवनमूल्यांचं अधःपतन झालं, नैतिक मूल्यांचा ऱ्हास झाला. त्यानंतर पुढे जाऊन 1964-66 जो काळ होता त्या काळामध्ये डॉक्टर कोठारी आयोगाने आधुनिक शिक्षणाचा पाया रोवला. आता आधुनिक शिक्षणाचा पाया रोवत असताना त्यांनी तांत्रिक कौशल्य विकसित करण्यासोबतच आधुनिक शिक्षणामध्ये सुद्धा नैतिक, आध्यात्मिक आणि आत्मसंयमनाचे जे महत्व होते हे महत्व त्यांनी नाकारलं नाही. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की नैतिक मूल्यांमुळे चैतन्य शक्ती जी आहे ती चैतन्य शक्ती निर्माण होते. आधुनिक शिक्षणातून, तंत्रज्ञानातून विकसित होणारी कौशल्ये आणि नीती शिक्षणातून विकसित होणारी जी नीतिमूल्य आहे, जी जीवनमूल्य आहे त्यांच्यामध्ये जर योग्य समन्वय साधला, योग्य सांगड घातली, समतोल साधला तर निश्चितच त्यातून एक संस्कारक्षम पिढी जी आहे ती पिढी उदयास येईल. आणि म्हणून त्यांनी आधुनिक शिक्षणामध्ये सुद्धा मूल्य शिक्षणाला, नैतिक शिक्षणाला महत्व दिल्याचं आपल्याला दिसतं. 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये देखील भाषा, विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक शास्त्रे शिकत असताना मूल्य शिक्षणाला त्यांनी महत्व देण्यात आलेलं आपल्याला दिसतं. शाळा आणि महाविद्यालय ही आपल्या मूल्य शिक्षणाची दुसरी
महत्वाची पायरी आहे. हर्बर्टचे असे म्हणणे होते की शिक्षणाचा जो मुख्य उद्देश आहे तो म्हणजे नैतिक विकास करणं. शैक्षणिक आणि महाविद्यालयीन जीवनात नैतिक मूल्यांना जीवनात रुजविण्याची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा मिळणं म्हणजे शिक्षणाचा खऱ्या अर्थाने तो उद्देश राहील. आणि म्हणून नैतिक मूल्यांची घसरण, नैतिक मूल्यांचे अधःपतन हेच व्यक्तिगत, सामाजिक, कौटुंबिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समस्यांचं मूळ कारण असतं. आणि म्हणून आपण मूल्य शिक्षण जर अंगीकारलं, स्वीकारलं तर हे जे नैतिक अधःपतन आहे हे नैतिक अधःपतन होणार नाही, तर नैतिकदृष्ट्या संपूर्ण समाज जो आहे तो समृद्ध होईल. आणि म्हणून शिक्षणामध्ये मूल्य शिक्षण जे आहे ते अतिशय महत्वाचं असतं. आता आपण पाहू की जर आपण विविध मूल्ये शालेय जीवनामध्ये, महाविद्यालयीन आयुष्यामध्ये आत्मसात केली तर मग आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये जाऊ, आपण व्यावसायिक होऊ, आपण उद्योजक होऊ, आपण शिक्षक होऊ, अध्यापक होऊ, आपण मोठे प्रशासकीय अधिकारी होऊ, परंतु जर आपल्यामध्ये ती जीवनमूल्ये, नीतिमूल्ये रुजविल्या गेली असेल तर आपण कोणत्याही क्षेत्रात गेलं तर त्या मूल्याशी पूर्णतः काय राहतो, प्रामाणिक राहतो. आणि म्हणून ही जी मूल्य आहे ही मूल्य आपण प्रामाणिकपणे जपली पाहिजे. शाळेमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा केवळ पुस्तकी ज्ञान जर आपण घेतलं तर आपण परीक्षार्थी म्हणूनच तयार होऊ, परंतु पुस्तकी ज्ञानासोबतच जर आपण शाळेमध्ये जे मूल्य शिक्षणाचे धडे दिले जातात ते जर आपण आत्मसात केले तर खऱ्या अर्थाने आपण विद्यार्थी म्हणून तयार होऊ. कारण शाळेमध्ये विविध उपक्रम होतात, विविध कार्यक्रम होतात, क्रीडा स्पर्धा होतात, स्नेहसंमेलन होतात, विविध स्पर्धा होतात आणि या सर्व विविध जयंत्या, पुण्यतिथ्या होतात. आणि या सर्व कार्यक्रमामागचा उद्देश हाच असतो की केवळ शालेय शिक्षणामधून परीक्षार्थी तयार होऊ नये, तर विद्यार्थी जो आहे तो विद्यार्थी तयार झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जी जीवनमूल्य आहे, जी नैतिक मूल्य आहे, जे मूल्य संस्कार आहे ते रुजविल्या गेले पाहिजे. आणि म्हणून मूल्य शिक्षणाचं महत्व शालेय आयुष्यामध्ये असतं. वर्तमान स्थितीमध्ये आपण पाहतो बरेचदा की युवा पिढी जी आहे ही व्यसनाधीनता, फॅशन, त्यानंतर सोशल मीडिया, मोबाईल मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे ऍप्स आहेत त्याचा अतिरेकी वापर, त्याच्यानंतर जी संगत गुण आहे ती जर व्यवस्थित नसेल तर ह्या सर्व गोष्टींमुळे काय होतं की कुठेतरी युवा पिढी भरकटत जाते. कारण हे जे वय असतं तुमचं महाविद्यालयीन आयुष्याचं, हे वय किंवा हे जे पाऊल असतं हे निसर्ग असतं. यामध्ये तुम्हाला योग्य दिशादर्शनाची, योग्य मार्गदर्शनाची गरज असते. आणि म्हणून शाळेमध्ये आणि महाविद्यालयामध्ये तुमच्यामध्ये विविध मूल्य रुजविली जावी. आणि म्हणून मूल्य शिक्षण हा जो विषय आहे हा शालेय जीवनामध्ये तुम्हाला शिकविला जातो. नैतिक शिक्षणामुळे युवा पिढीला एक वेगळी दिशा मिळते आणि भरकटलेल्या मनाला एक काय मिळतो, मार्ग मिळतो. आणि म्हणून एका आदर्श समाज निर्मितीसाठी नैतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक मूल्यांची काय असते, गरज असते. आपला शिक्षक किंवा शालेय शिक्षक अतिशय अनुकरण प्रिय असतो. आपले शिक्षक कसे बोलतात, कसे वागतात, कसे चालतात, त्यांचे आचार, त्यांचे विचार, त्यांचे उच्चार, त्यांचं शिकवणं, ह्या सगळ्या गोष्टींचं अनुकरण जे आहे हे शालेय विद्यार्थी करत असतात. आणि म्हणून शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी कधी कधी दीपस्तंभ ठरतो, तर कधी कधी तो
त्याच्या शाळेच्या आवारामध्ये रोपटं लावत असताना एक माळी म्हणून सुद्धा तो काम करतो. शिक्षकाला विद्यार्थ्यांचा चेहरा वाचता येतो. एखादा विद्यार्थी जर अडचणीत असेल तर शिक्षक अलगद ओळखतो की या विद्यार्थ्याला काहीतरी अडचण आहे आणि तो त्याला एकट्यामध्ये बोलावून विचारतो. अशा वेळी समस्या सोडविण्यासाठी तो एक मार्गदर्शक म्हणून, एक पालक म्हणून सुद्धा काम करत असतो. काही वेळा मूल्य मार्गावरून विद्यार्थ्यांचा जो रथ आहे हा योग्य तऱ्हेने चालावा म्हणून तो रथाचा सारथी देखील होतो. म्हणजेच शिक्षक हा विद्यार्थ्यांना घडविणारा एक साचा होय. शिक्षक जेवढा दोषरहित असेल, आदर्श असेल, कुशल असेल, तेवढं त्याच्या विद्यार्थ्याचे भावी आयुष्य सुंदर होतं. थोडक्यात शाळा व शिक्षक हा नैतिक शिक्षणाचा कणा आहे. सध्या आपण पाहतो की कोरोनाचा काळ आहे, शाळा बंद आहे, ऑनलाईन शिक्षण सुरू आहे आणि ग्रामीण भागामध्ये ऑनलाईन शिक्षणाचे काय झालेलं आहे हे आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागामधील पालक अतिशय चिंताग्रस्त आहेत की मुलं शाळेत जात नाही, दिवसभर गावामध्ये फिरतात, नाहीतर ते मोबाईल खेळतात किंवा फक्त टीव्ही पाहतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये कुठली शिस्त राहिलेली नाही, बेशिस्त वर्तन ते करायला लागलेले आहे. म्हणजेच जे संस्कार त्यांना शाळेमध्ये मिळत होते ते संस्कार त्यांना मिळत नसल्यामुळे कुठेतरी त्यांचं जे मार्ग आहे तो मार्ग भरकटल्यासारखा झालेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून शालेय शिक्षण आणि शालेय शिक्षणामध्ये विविध संस्कारांची पेरणी किती महत्वाची आहे हे यावरून आपल्या लक्षात येतं. मूल्य शिक्षणातून आपण वेगवेगळी मूल्य शिकतो. श्रमप्रतिष्ठा आहे, राष्ट्रभक्ती आहे, स्त्री पुरुष समानता आहे, राष्ट्रीय एकात्मता आहे, सर्व धर्म सहिष्णुता आहे, सौजन्यशीलता आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन, संवेदनशीलता, वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा, निर्णय क्षमता, ही जी सगळे परोपकार, ही सगळी जी मूल्य आहे, ही मूल्ये, ही जीवन मूल्ये तुमच्यामध्ये मूल्य शिक्षणातून उतरविल्या जातात किंवा मूल्य शिक्षणामधून तुमच्यामध्ये ती पेरली जातात, रुजविली जात असतात आणि त्यामुळे तुमचं एक सर्वांग सुंदर असं व्यक्तिमत्व जे आहे ते व्यक्तिमत्व निर्माण होत असतं. महाविद्यालयात आल्यानंतर तुमच्या सोबत शालेय जीवनामध्ये जे काही मूल्य संस्कार तुमचे झालेले आहे ती शिदोरी तुमच्या सोबत असतेच. महाविद्यालयात आल्यानंतर सुद्धा तुम्ही विविध कार्यक्रमातून, विविध उपक्रमांमधून, स्पर्धांमधून, स्नेहसंमेलनांमधून जे संस्कार आहे, मूल्य संस्कार, ते घेतच असतात. परंतु पुन्हा एक महत्वाची योजना महाविद्यालयीन आयुष्यामध्ये तुमच्या वाट्याला येत असते मूल्य शिक्षण देण्यासाठी. ती योजना म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना होय. राष्ट्रीय सेवा योजना तुम्हाला मूल्य शिक्षणाचे धडे देते. तुमच्यामध्ये शिस्त, श्रमप्रतिष्ठा, नेतृत्व, आत्मविश्वास, प्रामाणिकता, ही जी गुणवैशिष्ट्ये आहे, ही गुणवैशिष्ट्ये तुमच्यामध्ये पेरण्याचा, रुजविण्याचा प्रयत्न राष्ट्रीय सेवा योजना करत असते. साने गुरुजींच्या प्रार्थनेतून तुम्ही प्रेमाचा धर्म जगाला शिकवता. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे, ही जी शिकवण आहे, प्रेमाचा जो धर्म आहे, साने गुरुजींनी सांगितलेला जो माणुसकीचा धर्म आहे, हा धर्म आपण राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये शिकत असतो. गाडगे महाराजांची जी दशसूत्री आहे, ती दशसूत्री आपण राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये शिकत असतो की भुकेलेल्याला अन्न द्या, तहानलेल्याला पाणी द्या, निरक्षरांना साक्षर करा, प्राण्यांना तुम्ही अभय द्या. म्हणजेच काय की तहानलेल्याला घोडभर पाणी आणि भुकेला असेल तर त्याला चतकोर भाकर देण्याचं जे काही औदार्य आहे, हे औदार्य तुम्हाला या दशसूत्रींनी शिकवलेलं आहे. आणि म्हणून या पृथ्वी तलावर
मानव ही एकच जात आहे आणि तिचा माणुसकी हा एकच धर्म आहे आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय हा माणसाचा व्यवहार आहे. परोपकार म्हणजे पुण्य आहे आणि परपीडा म्हणजे पाप आहे. आणि म्हणून जे काही शिक्षण तुम्हाला मूल्य शिक्षणामधून मिळत असते ते शिक्षण म्हणजे काय, तर ते शिक्षण विद्यार्थ्यांना अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणारं शिक्षण, असत्याकडून सत्याकडे नेणारं शिक्षण, बंधनाकडून मुक्तीकडे नेणारे जे शिक्षण आहे ते शिक्षण म्हणजे खरं शिक्षण होय. आणि म्हणून हे शिक्षण घेण्यासाठी आपण कुटुंबात, शाळेत आणि महाविद्यालयामध्ये सदैव तत्पर असलं पाहिजे. आपल्यामध्ये आपण वाचन संस्कार जो आहे तो रुजविला पाहिजे. इतर मूल्यांसोबत, इतर संस्कारांसोबत वाचन संस्कार जो आहे हा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. कारण वाचनाने माणसाची मन समृद्ध होतात, विचार समृद्ध होतात आणि त्यामुळे ग्रंथ हे गुरु आहे. ग्रंथ आपण वाचले पाहिजे. आपण टिकटॉक बघण्यापेक्षा, वेब सिरीज बघण्यापेक्षा आपण जर चांगले ग्रंथ वाचले, चांगलं साहित्य जर आपण वाचलं तर त्या ग्रंथामधून, त्या साहित्यांमधून आपले विचार समृद्ध होतात, आपले विचार प्रगल्भ होतात आणि त्यामुळे आपली वैचारिक पातळी जी आहे ती उंचावते. आणि म्हणून आपण वाचन जे आहे ते वाचन केलं पाहिजे. आपण इतर गोष्टीमध्ये वेळ न गमावता जर आपण वाचनामध्ये आपला वेळ इन्व्हेस्ट केला तर निश्चितच आपल्याला त्याचे आउटपुट जे आहे, त्याचे रिटर्न्स जे आहे ते चांगले मिळतील. आणि म्हणून वाचन संस्कार सुद्धा मूल्य संस्काराचा एक अतिशय महत्वपूर्ण असा भाग आहे आणि तो वाचन संस्कार सुद्धा आपण या विद्यार्थी दशेमध्ये, युवावस्थेमध्ये आपल्यामध्ये रुजविला पाहिजे. आता नैतिक मूल्यांची रुजवणूक करणे हे काही एकट्या दुकट्याचं काम नाही. त्यासाठी कुटुंब आहे, शाळा आहे, शिक्षक आहे, अध्यापक आहे, समाजसेवक आहे, धर्मगुरू आहे, प्रतिष्ठित व्यक्ती आहे, या सगळ्यांनी दिलेले जे संस्कार आहे त्यांच्या संस्काराचा जो परिपाक आहे तो परिपाक म्हणजेच काय असतं, मूल्य शिक्षण असतं. आणि म्हणून मूल्य शिक्षण म्हणजे समूहाने जे जे काही संस्कार आपल्याला दिलेले आहे त्या संस्काराचा परिपाक आहे. आणि म्हणून आपल्याला जरी हे सगळे घटक देत असले तरी सुद्धा आपली घेण्याची जी इच्छा आहे ती इच्छा सुद्धा प्रगल्भ असली पाहिजे. नाहीतर देणारे हात कितीही सबळ असले परंतु घेणारे हात जर सबळ नसतील तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आणि म्हणून आपल्याला जे जे काही या सर्व घटकांकडून मिळतं, जी जी मूल्य आपल्याला या घटकांकडून मिळते ती सर्व मूल्य आपण आत्मसात केली पाहिजे, ती सर्व मूल्य आपण स्वीकारली पाहिजे. विद्यार्थी आणि या सर्व घटकांमध्ये परस्पर सुसंवाद असला पाहिजे, सहकार्य असलं पाहिजे, समन्वय असला पाहिजे, तरच जे मूल्य संस्कार आहे ते मूल्य संस्कार रुजविले जातील. या सर्व घटकांकडून मला जे संस्कार मिळते आहे ते माझ्या झोळीमध्ये मला घेता आली पाहिजे, माझी ती घेण्याची प्रवृत्ती असली पाहिजे. असे असेल तरच युवा पिढीचं मन, मनगट आणि मस्तिष्क जे आहे हे मस्तिष्क समृद्ध होईल, त्याचे विचार समृद्ध होतील आणि ज्या देशामधील युवकाचं मन, मनगट आणि मस्तिष्क समृद्ध आहे त्या देशाचं जे चारित्र्य आहे ते उच्चतम चारित्र्य निर्माण होईल आणि ते उच्चतम चारित्र्य जर देशातील युवकाचं असेल तर मग देश प्रगती पथाकडे वाटचाल करेल. नीती मूल्याच्या भरवशावर त्या देशामध्ये, आध्यात्मिक मूल्याच्या भरवशावर त्या देशामध्ये समाज आणि युवक प्रगती करेल आणि ही प्रगती निश्चितपणे त्या देशाच्या विकासाला यशदायी, फलदायी ठरेल यात शंका नाही. आणि म्हणून आपण या ठिकाणी
एवढंच सांगू शकतो की जीवन वही अनमोल है, जीवन वही अनमोल है, नैतिकता का जहां मोल है, नैतिकता का जहां मोल है. या ठिकाणी मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद.